गोड गोड बोला. महावितरणचं बिल नेहमी भरा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. महावितरणचं बिल नेहमी भरा. महावितरणाच्या दिंडोरी उपविभागामार्फत मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गोडव्याचा उपयोग करून वीज देयक वसुलीसाठी एक अत्यंत स्तुत्य आणि अभिनव उपक्रम राबविण्यात आलाय. ग्राहकांशी संवाद वाढवून थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकबाकीदार ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून तिळगुळ वाटप केलंय आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला व नियमित वीज बिल भरा असा संदेश दिलाय. वादापेक्षा संवादावर भर दिल्याने या अनोख्या उपक्रमाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. वीज बिल वसुली दरम्यान अनेकदा कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवतात. हा कटू अनुभव टाळण्यासाठी आणि ग्राहकांशी सुसंवाद साधण्यासाठी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता राजेश थूल, सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, जनसंपर्क अधिकारी विकास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना राबवण्यात आली. दिनांक 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा औचित्य साधून ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल झटकर यांच्या उपस्थितीत आणि उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांच्या नियोजनाखाली दिंडोरी उपविभागातील सर्व कक्ष अभियंता, लेखा विभागाचे कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम राबवली आहे. प्रत्यक्ष थकबाकीदार ग्राहकांच्या भेटी घेतल्या. केवळ वसुलीचा तगादा न लावता कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या आणि थकबाकी भरण्याचे आवाहन केलंय. तसेच यंत्रचालक यांनी उपकेंद्रातून ग्राहकांना वीज बिल भरण्याबाबत आवाहन करताना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. महावितरणाच्या या सौहार्दपूर्ण भूमिकेचे ग्राहकांनी स्वागत केलंय. अनेक ग्राहकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन जागेवरच आपला वीज देयकांचा भरणा केलाय. महावितरणाने राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कटुता निर्माण न करता प्रेमाने आणि समुपचाराने केलेली ही वसुली मोहीम इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. दिवसभर दिंडोरी परिसरात महावितरणाच्या या गोड उपक्रमाची चर्चा रंगली होती. यावेळी कक्ष अभियंता सोनल नागरे, धनराज खेपणे, पल्लवी शिंदे, महेश पवार, मेघराज बागुल, प्रवीण उगल मुगले, समाधान पाटील, सहाय्यक लेखापाल देविदास घोडे आदींसह बिलिंग विभागातील कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी सहभागी होते. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी.